काय शिकायला पाहिजे सांग. असंच नसतं, कधी पाणी तर कधी रुख. हेच नऊ असं. त्या घरची लाकडं जमा करायला त्यांच्या घरात काय आणायला? बांबू 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 ओके. पाठच्या घरासाठी बांबू आणायला आम्ही चाललो. एवढा मोठा चिवा ते असं म्हणतात. चिव्याची बांबू हे कुठं गायब झाली? हा? बांबू ते नाही दीदी कुठं गायब झाली? ए दीपा दीदी ए दीपा कर ना. कर ना. आरती अरे तुला माहित नाही कुठे कसं ब्लॉग बनवायचा? नाही ना, नवीन नवीन आहे ना. बेबो करते फक्त. तर ते दोघं चालले तिकडे. भाई भाई दोनों भाई दोनों तबाई दोनों तबाई दोनों तबाई चाललोय आता आणि ठाण्यामध्ये. आमच्या मागून अजून इथे मांडवी एक्सप्रेस. अरे दिवा एक्सप्रेस झाली. चला तुला म्हणी सर्वांच्या नाव अरे माईक नाही आणलं नाही तर मस्त रेकॉर्डिंग आलं असतं. तिकडे दुसरा ब्लॉगर आहे. ए मी आता चालू करा. असं नसतं बोलायचं. हा एक ब्लॉगर तो एक ब्लॉगर. त्याच्याकडून हे घे काय तर बोलतात. ए तुझी काय क्लिप्स. ब्लॉग करायला हा ए दीदी क्लासेस घे. हा ती दे ना काठी नाही नाही चल. अरे ते कर ऍक्टिंग ऍक्टिंग अरे ऍक्टिंग अरे करते acting मला नाही आवडत. नाही नाही. ऍक्टिंग करते मला ऍक्टिंग आवडतच नाही तर. अरे यार ब्लॉगिंगचा पार्ट आहे ऍक्टिंग मला ऍक्टिंग नाही आवडत. मला डान्स आवडतो. इकडे हे कर. हाय. ए परत ए लीना हाय कर. बाय आता मांडवी आम्ही चाललो आहे रानामध्ये. घालदानात जाता बाय गालदानामध्ये काय? गालदानामध्ये नाही. केलीचा पर्याय इधर किधर भाई केली का पर्या? केली का पर्या? हा बा इकडनं आला. ए कॉपीराइट येईल. सांबाटा येऊन तुला मारेल. ही जी मागे मी बोललो मागच्या ब्लॉगमध्ये ही ती नदी आहे ज्याच्यातून आमचे हे पप्पा काका आत्या लोक इकडनं उशीर झाला की नदीतून उड्या मारत या दगडांना उड्या मारत शाळेत जायचे. वाव. म्हणजे आम्हाला सांगू शकतात आम्ही स्वतःहून हे अनुभवलं आहे की आम्ही ही नदी बघितली. त्या नदीतून आमचे काका पप्पा आत्या शाळेत जायचे या नदीतून. हां म्हणजे आपले पप्पा विचार कर आपले पप्पा नदीतून जाऊन त्याने अभ्यास केला आहे आणि तुम्ही आपली बारी आहे आपल्याला थोडी आपण मुंबई आपण मुंबई गेला आता आपल्या काय झालं आपल्याला नदी थोडी असते. ठीक आहे पाऊस पडला की शाळेतच नाही जायचं. असं मी हा. मुंबईच्या ब्रिज वरून जाताना उल्हासनगर वाचतो हा हे लोक गेले वरती आपण इथं थोडासा बसू इथे. ही तुम्हाला काय बोलू शकतो का इथे? तुला काय एक्सपिरियन्स थांब जरा बाजूला. तुला काय एक्सपिरियन्स वाटतं इकडं? आधी मी यायची तर इकडे थांबायचं. आधी मी इथे यायची तेव्हा इथे पाणी असायचं. आता कोरडी आहे. सुकलेलं आहे. काय बोलू आता बस. हे रिअल रिझन नाही आहे. ही नदीतून आपल्याला शिकायला पाहिजे काहीतरी. काय शिकायला पाहिजे सांग. नेहमी असंच नसतं, कधी पाणी तर कधी रुख सुख. ऑडियन्स नाही हे पण नाही. मी सांगू की आपल्या आई वडिलांनी या नदीतून उड्या मारून शाळेत गेले आणि शिकले आणि इथून पाणी पण भरलंय. पिण्याचं पाणी पहिले याच नदीतून. भेटतंय हे शिकायला भेटलं तुम्हाला. बरं आपण मुंबईकर आहे. मग काय पण पानसट शिकवतोय हे सगळ्यांना माहितीये. हे बोलू शकतात की आम्ही नदीतून उड्या मारून गेलोय शाळेत. ते तर आहे. का कारण तो पूल नव्हता त्यांना. नाही होता ना पूल. ते तिकडनं नाही जाता आलं. एवढे अभ्यासू नव्हते ना. एवढे अभ्यासू नव्हते का? नाही तर आता ही पण त्याच लाईनीतली आहे. हीच वाट आहे स्कूलकडे जाण्याची. हा अरे वा आपण त्याच जागेवर थांबलो. इथून गेलं ना की समोरच स्कूल आहे. कोण आमचा गाईड आहे. नाही मला सांग कोण एवढं
त्यातला स्कॉलर असेल किंवा असं एकदम अभ्यासाला घेऊन फोकस असेल जो नदीतून पार करून जाईल. म्हणजे पावसाळ्याचं नाही ग, मग पाणी नसतं तेव्हा पाणी नसतं तर आपण पण चालतोय, त्यात काय एवढं मोठी गोष्ट. त्यांची चुकी, ते का गावी राहायचंय, मुंबईला जायचं शिकायला आपल्यासारखं. आपण पहिलाच नसतो आलो ना. सही बात बोला ना. बरोबर बोला. डायरेक्टली त्याची आता बुराई करते. आता बुराई नाही, बट वैदू खूप बदलली. अरे बहुत चेंज हुआ है. हे मात्र बरोबर बोलली. अशी कर, अरे ही मला दिसते स्कार्फ लावून येते पनवेलला. हा तुम्हाला दिसलीच नाही तर एकदा दिसले होते तर मी आवाज मी एकदा आलेलो पनवेलला, गाडीवरून गेली. मित्राच्या घरी आलेलो. गाडीवरून कधी? मी कोणतं होतं सोबत, काय कोण? मावशीचा मुलगा असेल पण गाडीवरून इथे बसतो. मी इकडे मी एकदा आलेलो पनवेलला, मित्राच्या घरी आलेलो मी. अरे तिथून तुला किती वेळ होता मग यायला? अरे लय लेट झालं, 7 वाजता मी निघालेलो, विचार कर. खूप लेट झालेलं. आम्ही दुपारी सकाळपासून निघालेलो. नील कांबळे आलो मी मग. तर मित्रांनो मी आता अचानक चाललो जरा बाळूसोबत पेट्रोलसाठी देवरुखात. लोकांना इथंच ठेवलं, देवरुखला जाऊ येऊया. आणि दुपारनंतरच आपण जायचं आहे फिरायला. सो आज पेट्रोलला लाईन बघा किती आहे, बापरे. 200 आमचा नंबर इकडे आहे. 300 बापरे. पेट्रोल महाग पण झालं आहे आणि लाईन बघा किती. चलो गाईस. मित्रांनो आता ह्या लोकांचं काय माहित नाही, पण आम्ही चाललेलो आहे. मला भीती वाटते. आणि आजचा ड्रायव्हर मीच आहे. हो. बहुत मारूंगा लाला, बहुत मारूंगा. तर या लोकांवरती असाच प्रँक समाप्त होत आहे. बाकीच्या लोकांना तर समजलंच आहे, पण हे लोक अजून बिंडोक लोकांना काय. गाडी चालवतोस ना? चल बघू चालवतोस का, फक्त गाडी स्टार्ट करतो ना. गाडी स्टार्ट नाही करायची, डिझेल महाग आहे. आमची गाडी. तुला फोटो काढायचा मस्त नाही आहे तरी कोण फोटो चांगला नाही काढत. याच्यात तसा काढायचा. अरे पण असा कसा, बघ ना फोटो, बघ ना काय कसा काढू लाला. हा बघ असा एक फोटो येईल मस्त, स्टोरीला टाकायला बस ना. तुझं काय चाललंय भाई सलमान खान? सलमान खान वडापाव विकतो. Keep your voice down. मैं आ जाऊं क्या? हाय, माझं नाव आर्यन आहे. पूछा किसी ने नहीं पूछा. जा घरी जा आणि दीदीला बोल तयारी झाली. झालं असेल तिचं. जा लवकर जा. अरे झालं असेल. जा शकतात ना गाडीत आरामात. आपण किती जण आहे काय माहित. 10 जण आहेत. हो जा बाळवा त्याला बोलून घेऊन ये. म्हणणे मला घर माहित. इकडनं सरळ जायचं. हे काय मी येतो, चल. आम्हाला फट्टी नाही आहे. आज तिचं वरती कर दाखवतो. नाही सोड असं जोरात खेच. दाखवतो खेच तो दरवाजा खेच ना हे कसलं बटन असतं रे हे सगळे? ते लाईटचं आहे पुढे, ती येलो कलरची पण लाईट आहे. हाँ तिचा बटन आहे. ये इसका कुछ मालूम नहीं है इसका लाईट काय. लाईट कुठे कुठे लागते बटन आपल्याला? हे पण आहे लाईटीचं आणि हे पण आहे इंडिकेटर लाईट. हां आणि हे सगळं वायपरचं पण लाईट लागते. कुठे? ते इकडं आहे ह्याच्यावरती आहे ती. मेरे को भी ड्राइविंग सीखना है. माय ड्रीम इज ड्राइविंग. बहुत छोटा है तू अभी लाला, बहुत छोटा है तू. मैं 14 साल का हूँ. मैं 18 साल का हो जाऊंगा तो गाड़ी ले. अभी भी 4 साल है तेरे पास. मेरे को सिर्फ बाइक आता है पण डबल सीट नहीं आता.
सिर्फ अकेले चला सकते हैं मैं तो अकेला घूमने का ना हाँ जातो मी रोज जातो माहिती का तिकडे नाही बाईक आहे ती काय नाही घेऊन जात हाँ म्हणजे बाईक आहे ती काय नाही घेऊन जात चाबी देना रेस क्या झूठ बोलता है लाला कैमरा बंद आता कर है ना तेरे पास आता कैमरा है बंद कर उसके Why? बाद बोलेगा गाड़ी नहीं दूंगा वो नहीं दूंगा वो नहीं दूंगा ये मैं ये कुछ भी बोलता है ये पागल खा माँ कसम माँ कसम मेरे को मैं गाड़ी बोलता ही नहीं माँ कसम दे चाबी चल अभी नहीं वो अभी 4 व्हीलर का गाड़ी 4 व्हीलर नहीं बस कल अभी 2 व्हीलर चलेगा नहीं तो आज वो नहीं चलेगा। गाड़ी में पेट्रोल कम है तो क्यों बोल रहे वो गाड़ी में वो बहुत महंगा आता है यार पेट्रोल ए ये चोमू किसको काय करे अस्सलाम वालेकुम लिया रे आगे VR है देख रेमान डकैत की दी हुई मौत बड़े मजेदार होती है बड़ी मजेदार होती है या जा रेमंड के पास रेमान डकैत तो बाळो झाले तो आलाय जा ओ भावदा तर मित्रांनो आपली गँग आलेली आहे अरे तिकडं मीटिंग चालू आहे मीटिंग चालली अरे स्वागत नहीं करोगे आप हमारा महिलांची मीटिंग आहे झाली का तयारी आमची तयारी झाली गाडी तयार आहे ज्या लोकांनी मागे जायचं त्यांनी मागे बसावे मी जातोय पुढे बसायला चलो बाय जाओ आरुष मस्त मध्ये नको गाडी हे करशील नाही, कशी जेंट्स इथे पकडू ना ते तुमच्यासोबत ठेवा नको ते आई सॉरी 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 गुड्डी साईला साक्षीला थोडी उलट्या होतील ते देऊन येणं ते तिला कडेला लावायचं खेळदाराच्या साईडला बसवायचं तिकडेच बसतो आम्ही पाठी बसतो आरुष आपण पाठी तिकडे जण फायनली मित्रांनो फायनली सर्वांचं झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो निघालो आहोत विथ ड्रायव्हर लय करू मग तुम्हाला प्लीज हाय तरी करा यार हाय हाय बाय बाय हो हो बाया अरे दीक्षा देते येणार इथे असं वाटतं कुठे बोललो ना मोठे ट्रिपला जातो मला बसायला जागाच नाही साक्षी दाबून ठेवलं पिशवी घेतलास हा निळी अरे का हा तो नाही तो त्याला काम लागलं पाठवा कशाला तुला काय नाही पाठवणार हा ए माझं लॉक लागलाय ना ए लॉक कर लागलाय हो जाऊया ना चल चल चला चलो आली आली टपालावर टपालावर बस त्या साईडून मांडीवर बस हे बघ इथे बसायला जमेल तुला पाठी पुढे बसा पाठी पुढे बसा बॉटल ए लॉक आहे ते उघड ओपन कर बॉटल 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 इथे 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 बसा ना एकाने अरे हा जागा होते जागा होते अगं उलटी बसायचं लॉक कर हो नाही रे अरे अरे जरा कुठे काय बोलतो तुला पण मारतील मला नाही मार मामा गाडी काढ मला ओळखतं तिथे आपल्या काकाची ओळख भरपूर ठिकाणी आहे.
म्हणजे घरात जाऊन बसेल आजारी घर भारी आहेत ना पण ते अगोदर पासूनचे आहे ते जुनी घर बाजूला म्हणजे असं सगळं हे नाही मिक्स आहेत वाटतं इथे हे बघ दिसला हे आलं रे हो देखो हे आलो रे चला आलो आपण समोर बघा हे तुम्ही इथे उतरा काय फोटो वगैरे काढायचे तर काढा तुम्ही सरळ पुढे चालत गेलात ना हे काल मंदिर देऊळ आहे तिथे पण संकेश्वरचं देऊळ आहे ओके ओके ठीक आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा संगमेश्वर मधला आणि आता आपण उतरायचं तिथे पुढे पण एक देऊळ आहे कसबा कसबा लेंडी चलो गाइस हा कसं वाटतंय हे ते ठिकाण आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं हा तो सरदेसाई वाडा मागे आहे मग आपण सप्तेश्वरला नाही जातो आता आपल्याला तेवढा टाइम नाही आय डोंट थिंक सो बघू हॅलो हॅलो हां मग कर्णेश्वरला पण जायचं आहे आणि सप्तेश्वर सप्तेश्वर थोडा आता लांब पडलं अरे जायचं जायचं आहे प्लीज ठीक आहे अगोदर आपण मागे जाऊन येऊया किंवा फोटो काढूया काय फोटो काढूया काढूया मामा येईपर्यंत ठीक आहे मग चप्पल काढून फोटो काढून जाऊया तर चलो चप्पल तू एक कुठं आहे किती भारी वाटते की शब्दामध्ये सांगू नाही शकत फर्स्ट टाइम या पुतळ्याजवळ आलं आणि खूप भारी वाटतं आणि खूप मोठा पुतळा आहे हा आणि त्या वाड्याची हालत विचार करू आपण कुठल्या ठिकाणी आलोय किल्ला सोड त्यांचा वाड्याच्या इथे आपण नॉर्मल आपल्यासारखं नॉर्मल घर आहे वाव यार व्हॉट द हेल ब्रो जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं ना तो लास्ट पकडलं होतं तो आहे त्या काळाची पेटी पूर्ण उद्ध्वस्त झालंय सगळं ही बघ ती पेटी पूर्ण अंगावरती घुसबम्स येतात कारण आय थिंक रिनोव्हेट केलेलं त्याच्यानंतर लोखंडाचा दरवाजा आहे ना त्यामुळे आय थिंक असायचं तेव्हा पण बट बघ ना तेव्हाच रिस्टोर करायला पाहिजे ना त्याने आय थिंक केलं आहे बघ त्यांनी नंतर रिनोव्हेट केलेलं आहे ग्रिल वगैरे हां विथ डिझाईन हां त्यांनी आय थिंक रिनोव्हेट केलं आहे हाच आहे का तो दरवाजा तो नाही हां तो दुसरा आहे भाऊ किती मोठा वाडा आहे बघ ना भाई मी इमॅजिन पण नव्हतं गेलं इतका मोठा वाडा असेल आय थिंक ह्याने रिनोव्हेट केलं आहे पण ते त्यांच्या नंतर केलं हा. तो बघ तो दरवाजा कुठं आहे तो बघ तोच आहे ना तो आतमध्ये ओ हां हा ते ते बघ तो बघ दरवाजा
ब्रो इन्से बस हाच तो दरवाजा आहे. हा तो दरवाजा आहे जो त्या काळी महाराजांच्या काळी होता. तो तिथपासूनचा हा दरवाजा आत्तापर्यंत आहे. ब्रो त्यांची डिझाईन बघ ना. ब्रो त्यांची डिझाईन बघ ना. ते आत्ता पण झिजलेत नाही बघ. झाड बघ किती येतो. ब्रो ते बघ ना. इकडं लाईटी ठेवायच्या. हे बघ ब्रो. काय नाही बोलत, जाऊ शकतो. ऐका तुम्ही सगळ्यांनी बाहेर वा. हा मला पार्कला घेऊन जा. ब्रो वॉट द हेल. किती भारी ते बघ इथे. तर एक्सप्लोरिंगचा हा पहिला आमचा जो डेस्टिनेशन होता. आय थिंक डेस्टिनेशन नाही बट एक पहिला प्रोजेक्ट जसा असतो हिस्टोरिकल. आणि ही एक विहीर आहे. आणि आय थिंक ह्याच्या पुढे पण आम्ही नवनवीन एक्सप्लोर करू. तेव्हाची विहीर होती, आताची विहीर गोल असतात. ही पण गोलच आहे. ही पण गोल आहे पण खूप खोल आहे. खूप खोल आहे. पाणी आहे त्यात. कचरा आहे बट लोकांनी खूप कचरा टाकला. कचरा पण आहे खूप आहे गेला कचरा. तर बेबोचा फोन खाली जाईल जायचं. कुणकेश्वर. इट्स लुकिंग डॅम प्रिटी. वाव. आपल्या संगमेश्वर मध्ये इतकं ब्युटिफुल नेचर माहीतच नाही. आम्ही फर्स्ट टाइम इतकं भारी बघायला आलोय. ते पण आमच्या जिद्दमुळे आम्हाला हे पाहायला मिळालं. वाव. काहीच आयडिया नव्हती. हे बघ ना किती भारी दिसतंय. तर फायनली आमचं ऑलमोस्ट सगळं कवर झालेलं आहे. पण आता हे एक बाकी आहे. ते पण नॉर्मली तसंच असेल आय थिंक मागचं. आणि हे काहीतरी वेगळं वाटतंय. हो सेमच आहे. हे चल काका आलाय वरती. परत जायचं आपलं. सप्तेश्वर कधी बघणार आहे? हे चल लवकर वरती बोलत आहेत. तर मित्रांनो आमचं कसब्यामध्ये येऊन सगळं कवर झालं. हो ते आय थिंक मोडलंय. ते मोडलंय. तर सगळे परतीला निघालेले आहेत कारण फोन आलेला आहे घरातून. वरती होता इकडे येणं. हा ना. तर खूप काही सिनेमॅटिक अजून सुद्धा व्हिडिओ असा एक लुक येतोय जो सिनेमॅटिक घेऊ शकतो. पण अजून पुढचे व्लॉग अजून यायचे आहेत. तिथे नेटवर्क नसल्यामुळे एडिट पण करायला मिळत नाही. आणि त्यामुळे थोडं स्टोरेज भरत चाललं आहे पटापट. सो मी कमीत कमी कवरअप करतो आहे. किती भारी व्ह्यू येतो बघ ना. बट स्टोरेज लवकर बघ. हां कारण कोण जास्त येत नाही इकडे. सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. आणि आपला पहिला प्लॅन आणि आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल अचानक भयानक मध्ये झालेला आहे. पहिला टिकळेश्वर हा हे अगोदर सर्वांना माहिती आहे. अरे हे पण आले. ए गुगली ब्लॉगर साक्षी काका कुठे आहे? काका तिकडे बाहेर उभा आहे. चला बाहेर उभा आहे. चला बोलवतोय तो. चल एक सिनेमॅटिक घेतो आणि जाऊया. आपल्याला कर्णेश्वर मंदिर आय थिंक तिकडे जायचं आहे. बट आय थिंक एवढं हे नाही. आता सध्या आपल्याला टाइम नाही. काका तिकडे वाट बघतोय. चलो नको चल चुपचाप चल. मिळेल चालेल. अभ्यास करायला घेऊन आले. डझंट मॅटर. मी एक दिवस अगोदरच अभ्यास करते एक्झामच्या. चलो
बसा गाडीत. पुढे यो हे बसून घ्या, मी आले. बस बस. ओके डन. सब्जी बैठून आली. जा आधी आतमध्ये. मला तर आम्ही टाकू बरोबर. हे बघ ना, हे बघ ना. हा फोटो त्या साईडला असतं जायचं. हे तुम्ही करा कॉल, मी नाही करत. काय लावलंस? वळण आहे आता रोड बघ किती उंच आहे बघ रोड एका टायमाला. रोड बघ कसं आहे. आहेत गावं आहेत. हो आलो आपण. आलो. हा एक ब्लॉगर फ्रॉम वडाळा. हाय बाय, हाऊ आर यू? हो प्लेग्राउंड वरती असतं ना. Baby is so excited for this. वाव यार. वाव. बट ब्रो दॅट्स अ ग्रेट. आजच्या दिवसामध्ये 2 व्हिडिओ आलेत. 2 ठिकाणी मी फिरले पण दोन्ही ठिकाणी इतके भारी आलेत ना ब्रो. वरतून बघा. आणि ही कनेक्टेड आहे. माहित नाही पण हे लोक येत नाहीत वरती. तर आता आम्ही उतरतो. पण आम्ही गेलो. त्याच्या पलीकडे ओलांडून जायचं नाहीये तिथे लिहिलंय. कुठे ओलांडू? So ही बोलते की त्याच्या पलीकडे ओलांडून जायचं नाही म्हणून आम्ही तिथे जाऊ नाही शकत. तिथे लिहिले ती मुलगी लिटरली अशी बघते. एक कुंड होतं जे मेन होतं त्याच्यामध्ये सध्या अंघोळ करतात त्यामुळे आम्हाला ती कशी सिनेमॅटिक. बघते, ती बघत होती आपल्याकडे. ते लोक उघडे अंघोळ करतात आपल्याकडे. बट सिनेमॅटिक मिळाला असता बट ते लोक अंघोळ करतात आणि ते अंघोळ करण्यासाठी नव्हतं मोस्ट. आता आपण छानपैकी सगळं लास्टला पाया पडूया आणि मग चलो चलो. काय ऑर्डर केलं? तिथे रेंजच नाही आहे. तर हा होता आजचा एक्सपिरियन्स. सध्या आम्हाला जो कोणचा होता तो प्रॉपर व्हिडिओ शूट नाही करायला आपण अंघोळ करत त्यात. पण हे ते सप्तेश्वर मंदिर खूप आतमध्ये. पण जे संगमेश्वरमधले असतील ज्यांनी अजून व्हिजिट नसेल केलं तर प्लीज व्हिजिट करा. खूप भारी. फक्त तुम्ही घाण नका करू. हे असे प्लॅस्टिक वगैरे आहेत ते प्लीज घाण नका करू. अजून इथे पाकाडी आहे. चलो. नाही राहिले ब्लॉग करायचे. याला कुठून एनर्जी येते काय माहिती. जर कंटेंट बनवायचा असेल ना तर फुल मेहनत करायची. कंटेंटने मेमरी बनवायची ॲक्च्युली. कसंही असो. सो गाइस डोंट गिव अवर व्ह्यूज. अरे आय एम नॉट डुइंग फॉर व्ह्यूज ना. बट आय एम डुइंग फॉर व्ह्यूज. ते बोलत आहेत की दे डोंट काय बोलले तू. हां व्हिडिओज फॉर व्ह्यूज. बट आय ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. चायनीज नाही खाल्लं अजून नोकरी वळते माझी. भूक लागले मला. चला. कसं वाटलं आजचा? छान. तुम्हाला कसं वाटलं आजचा ते? मस्त मजा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.